वाट पाहण्याची सुद्धा एक मर्यादा असते, एक सहनशीलतेलाही अंत असतो. हे तर सत्यच आहे. परंतु जर कधी-कधी वाट पाहून सबर का फल मीठा असणार असेल, तर अशा वेळेस मात्र वाट पाहण्यात काहीही हरकत नाही. पवित्र पोर्टलच्या ह्या भरतीसाठी जाहिराती अपलोड करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांना जी वारंवार वेळ वाढवून भेटलेली आहे, त्या संदर्भामध्ये तक्रार करावं असं काही आहे, मला तरी वाटत नाही. कारण संस्थांना मधल्या काळामध्ये तांत्रिक अडचणी असतील किंवा मग संच मान्यता पूर्ण झालेल्या नसतील, अशा परिस्थितीमध्ये ज्या संस्थांनी ज्या संस्थांच्या जागा पोर्टलवर अपलोड होऊ शकल्या नाही, अशा संस्थांनी त्या जी मुदतवाढ भेटली त्या वेळेमध्ये केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा सरतेशेवटी टेट धारकांनाच झालेला आहे. आणि आता बरेच विद्यार्थी असा प्रश्न विचारत आहेत की सर आता खूप वेळ झाली, मग आता इथून पुढे तरी थांबायला पाहिजे. एका परीने त्यांचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की 10-12 हजार व्हॅकन्सीजपेक्षा जर 20-25 हजार जर व्हॅकन्सीज आल्या तर ते प्लसमध्ये कधीही राहणार आहे. आणि मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही सांगितल्यानुसार कुणाला काही गडबड झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स 3 अंकीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना ही गडबड झालेली आहे. मग आता व्हिडिओ येत आहेत की कट ऑफ किती येणार आहे, 120, 110 प्लस, इतक्यांना संधी तितक्यांना संधी. मग आता जीवाला हुरहुर लागून राहिली आहे सगळ्यांना की अरे खूप संधी दिसते, खूप व्हॅकन्सी आल्यात. मग मध्येच व्हिडिओ येतो की 21,000 जागा झालेल्या आहेत अपलोड, 22,000 जागा झालेल्या आहे अपलोड. अमूमन माझ्या माहितीप्रमाणे 18-19 हजार जागा सध्यापर्यंत अपलोड झालेल्या आहेत. आणि जर ही परिस्थिती अशीच राहिली किंवा मग अशाच जाहिराती आणखीन अपलोड होत राहिल्या या पुढच्या 10 दिवसातही, तर मात्र या जागा 22-23 हजारापर्यंत जायलाही काहीही हरकत नाही. पुढची गोष्ट, इथून पुढे मुदतवाढ जाहिराती अपलोड करण्यासाठी भेटणार आहे का? तर माझं मत असं आहे की यानंतर मुदतवाढ भेटणार नाही. 20 तारखेनंतर पुढचे 10 दिवस जैसे थे परिस्थिती राहील, कोणतीही सूचना येणार नाही, म्हणजेच पुढची प्रक्रिया झालेली आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. आणि मग मधल्या काळामध्ये मधली प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर किंवा मग टेक्निकल बाबी पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर मात्र जाहिराती तुमच्या लॉग इनमध्ये दिसण्यासाठी ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडेल अशी शक्यता आहे. एकतर जुलैच्या शेवटचा आठवडा किंवा मग ऑगस्टचा पहिला आठवडा यामध्ये तुम्हाला जाहिराती दिसायला लागतील अशी शाश्वती मला आता वाटते. यापुढे डेट वाढणार नाही अशी शक्यता जास्त आहे. एक्सटेंड होणार नाही जाहिराती अपलोड करण्यासाठी. तर आता त्यानंतरचा टप्पा फक्त तुम्हाला जाहिराती तुमच्या लॉग इनमध्ये दिसण्याचा आणि प्रिफरन्स लॉक करण्यासाठीचाच असेल. जसं मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, ऑगस्टमध्ये ही प्रक्रिया पूर्ण गतीने झालेली असेल. मला वाटते सप्टेंबरपर्यंत सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावलं जाईल. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.